धनंजयजी मुंडे साहेबांचा, धनंजयजी मुंडे साहेबांचा, धनंजयजी मुंडे साहेबांचा, मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजयजी मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। धनंजय मुंडे साहेबांचा जय हो, धनंजयजी मुंडे साहेबांचा जय हो। ओबीसी साहेब एक है, धनंजय मुंडे, संडे टू मंडे, ओबीसी सर्व एक है, धनंजय मुंडे एक है, ओबीसी सर्व एक। हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो, धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकाच पर्व। मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केल्यानंतर बीडच्या आष्टीमधील मुंडे समर्थक हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील केलेला आहे आणि आता ते आक्रमक झालेले आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे आपण समजून घेणार आहोत। काय सांगाल, आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केला, काय तुमचं म्हणणं आहे? लोकनेते धनंजय मुंडे साहेब हे सकल ओबीसी समाजाच्या गळ्यातील ताईत असणारं व्यक्तिमत्व आहे। आम्ही मुंडे साहेबांना दैवत मानतो। धनंजय मुंडे साहेब म्हणजे हा सगळ्या लोकांचा काळजाचा विषय, पण हर वेळेस त्यांना जाणून बुजून दरवेळेस त्यांना एकदम गलिच्छ भाषेत, एकदम अक्षरशः गुरे काढल्या भाषेत त्यांच्यावर दरवेळेस आपण बोलतायत, हे लोकांना न पटणारा विषय। धनंजय मुंडे साहेबांनी आयुष्यभर सगळ्या समाजासाठी काम केले, पण सध्या त्यांना विलन ठरवलं जातं आहे। हर वेळेस त्यांना एका समाजाचा नेता म्हणून साईडला केल्याचा प्रयत्न केला जातो आहे। धनुभाऊ समोर अक्षरशः जर कोणी जातीवाचक विषय काढला तर भडकणारा माणूस, अक्षरशः आम्ही त्यांना विरोधी पक्ष नेते होतो तेव्हापासून आम्ही समक्ष पाहतोय। कोण करताय हे जाणून बुजून एक आदरणीय पाटील हा विषय जाणून बुजून करतायत की पाटील दरवेळेस जरांगे पाटील त्यांना खालच्या भाषेत बोलणं किंवा वेगळी हे करणं, एका समाजाशी निगडीत धरणं, असं नाही। धनंजय मुंडे साहेब हे लोकनेते म्हणून हे केलं। त्यांनी सर्वप्रथम मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केलेली, पण जाणून बुजून साहेबांना एक टार्गेट केलं जातं आहे, साहेबांवर हे केलं जातं आहे, जाणून बुजून टार्गेट केलं जातं। आता काय मागणी असणार आहे? तुम्ही आज कशा पद्धतीने या ठिकाणी हा दुग्धाभिषेक असा केला आहे की नाही ते जरांगे पाटील हे सुद्धा मोठे माणसं आहेत आणि मोठ्या माणसाच्या तोंडून असे बोलण्याचा उद्दिष्ट असा येऊ नये। मोठ्या माणसांनी मोठ्या माणसासारखंच बोलावं, तत्वानी बोलावं, तत्वानी भांडावं। हे बोलण्याचं तो अजिबात सर्वसामान्य लोक अजिबात पटत नाही। बोलणं हे त्यांचं पटतच नाही। हे जर मोठे असेल तर मोठ्याचं बोलणं मोठंच असावं, असं खालच्या भाषेत बोललं त्याला ह्या बोलण्याला लोक सर्वसामान्य किंमत देणार नाहीत। आणि एकमेकाला बोलण्याची पद्धत कशी ठेवावी, भांडा तुम्ही तत्वाने भांडा, ज्या मागण्यात मागा, ज्यांनी त्यांनी आपापलं मागितलं पाहिजे, वर शासनाने दिलं बी पाहिजे, ज्याच्या त्याच्या
कवतीनुसार सर्व ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल, सगळेच काही मोठे श्रीमंत नसते, त्यांच्यात बी गोरगरीब आहेत, ओबीसीमध्ये गोरगरीब वापरली पाहिजे. मात्र आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण एकत्रित आलात, नेमका आज काय तुमचं मागणी असेल आणि कशा पद्धतीने तुमचा इशारा देखील असेल? आमची मागणी अशीच आहे, नामदार धनंजयजी मुंडे साहेब हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे व गोरगरिबांच्या अडचणीत धावून जाणारे असे नेते आहेत. आता कालच आमच्या पारसारा गावामध्ये सनी फुलमाळी नावाचा मुलगा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेला आहे. तर त्याच्या आईची आम्ही सकाळी बाईट ऐकली, म्हणजे तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून. तर त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या दुखापतीच्या काळामध्ये त्यांना आर्थिक मदतीची खूप आवश्यकता होती. तर त्यांनी नामदार धनंजयजी मुंडे साहेबांकडे मदत मागितली असता त्यांना तात्काळ 1 लाख रुपयांची आर्थिक मदत ही धनंजय मुंडे साहेबांनी केलेली आहे व त्या मदतीच्या माध्यमातूनच पदक मिळवता आले. आज नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी दुग्धाभिषेक घातला आणि आता काय मागणी असणार आहे? आम्ही सर्व आमच्या सुरडी गणातील व धामणगाव आष्टी तालुक्यातील सर्व धनंजय मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या मुंडेप्रेमींच्या वतीने आम्ही इथं दुग्धाभिषेक नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या फोटोला आम्ही घातलेला आहे व आमची मागणी अशीच राहील की जरांगे पाटील यांनी जातीवादाचं किंवा खोटे आरोप धनंजय मुंडे साहेबांवरती न करता योग्य ते काय ते समाजासाठी करतायत, चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी विनाकारण बदनाम न करता जर असं बदनाम करत राहिले तर आम्ही इथून पुढे शांत राहणार नाही. काय मागणी असेल? सर, सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी हे सर्व आरोप खोडून काढतो. जे की धनंजय मुंडे साहेबांना सुपारी देण्याचे आरोप केले गेले, ते धनंजय मुंडे साहेबांवर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आहेत, मुंडे घराण्यासाठी आत्महत्या करणारे लोक आहेत. मग एवढे लोक टाळून धनंजय मुंडे यांनी अमोल खुने स्वतःची जमीन जरांगे पाटलांसाठी विकतो. त्यांच्या म्हणजे हर चळवळीत त्यांचा साथीदार होता. आता मोठी चळवळ झाली, मोठे कार्यकर्ते आले, अमोल खुने मागं पडला. अशा माणसाला का सुपारी देतील साहेब? एवढे माणसं जवळ असताना अशा माणसाला हे पूर्णतः रचलेलं षडयंत्र आहे. आणि कॉल रेकॉर्डिंग दाखवली नेमकं? नाही, कॉल रेकॉर्डिंग साहेबांची नाही आहे, अमोल खुने आणि दादा गरडची दाखवताय तुम्ही, मीडिया मार्फतच आम्ही ऐकतोय, आम्ही काय कुठं ऐकलेलं नाही. गाडीची क्लिप सुद्धा दाखवली जी जरांगे पाटलांनी दाखवली होती, ज्याच्यामध्ये आवाज तशा पद्धतीनं वाटतो आणि बोलताना गाडीच्या संदर्भातलं डिस्कशन आहे आणि ती धनंजय मुंडे यांची क्लिप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. साधारणतः साहेबांना मदतीचे म्हणजे आपण पाहताय साहेबांचा जनता दरबार असतो, कुणीही मदत मागायला जातो, त्या संदर्भात त्यांनी गाडीची मागणी केली असू शकते. असं सुपारी संदर्भातच साहेबाचं बोलणं नाही आहे. आणि दुसरा राहिला विषय की बाबा तुम्ही एखाद्या माणसाला व्यसन जडलं जातं आणि त्या व्यसनाशिवाय तो माणूस राहू शकत नाही. तसंच जरांगे पाटलांच्या बाबतीत झालंय, ते मीडियापासून दूर राहू शकत नाहीत. आता ह्या मधल्या काळात शेतकरी आंदोलन मागणी काय असेल तुमची? माझी अशी मागणी असेल, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं. साहेबांनी नार्को टेस्टची मागणी केलेली आहे, ब्रेन मॅपिंगची मागणी केलेली आहे, तर तुम्ही सामोरे या, साहेब बी सामोरे येतील आणि जनतेसमोर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि माझी मागणी आहे, जरांगे पाटील एखाद्या माणसाला जर आयुष्यातून तुम्ही मीडियासमोर स्टेटमेंट केलं होतं काही काळापूर्वी की यांचं बीसुद्धा शिल्लक राहू देणार नाहीत, आणि जर तुम्ही यांचं बीबूड करण्यासाठी जर असल्या घाण पातळीचे आरोप करणार असाल तर आमच्यासारखे साहेबांचे मावळे शांत बसणार नाहीत. जरांगे पाटील यांनी आरोप थांबवावेत, आम्ही आता शांत बसणार नाहीत अशा पद्धतीचा जो काही इशारा आहे तो इथल्या मुंडे समर्थकांनी दिलेला. एकंदरीत जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर कुठंतरी जो मुंडे समर्थक आहे तो आक्रमक झालेला आहे. ठिकठिकाणी दुग्धाभिषेक देखील केला जातोय आणि त्याचबरोबर आता अशा पद्धतीने बदनामी केली जात असेल तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही असा इशारा देखील देत आहेत. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.